नमस्कार, मी प्रल्हाद पाटील आणि सध्या ग्रामपंचायत अधिकारी म्हणून कार्यरत आहे. आपण मंगल अकॅडमी तर्फे मॅथची जी सिरीज सुरू केली आहे, या मॅथच्या सिरीजचं आज हे 5वं लेक्चर असणार आहे. यापूर्वीच्या 2 लेक्चरमध्ये आपण 5वीच्या संख्याज्ञान या चॅप्टरवरील जो उदाहरण संग्रह दुसरा आहे तो 2 लेक्चरमध्ये आपण सोडवून सांगितला, जो की उजळणी उदाहरण संग्रह होता. आज आपल्याला काय शिकायचंय तर संख्याज्ञान या चॅप्टरला आपल्याला आज हात घालायचा आहे. म्हणजे संख्याज्ञानमध्ये आपल्याला काय दिलंय, 6 अंकी संख्येची ओळख दिली. म्हणजे 6 अंकी संख्या दिली तर तिचं वाचन कसं करायचं, किंवा अंकात दिलेलं असेल तर त्याला अक्षरात कसं लिहायचं. असंच 7 अंकी संख्या असेल तर तिला अक्षरात कसं लिहायचं, अक्षरात असेल तर त्याला अंकात कसं लिहायचं. आणि याच टॉपिक मध्ये शेवटी आपल्याला कोटीची ओळख करायची आहे. कोटी कशाला म्हणायचं त्याची ओळख. आपण हे तिन्ही पॉइंट आजच्या व्हिडिओमध्ये कव्हर करणार आहोत. एकदा आपण संख्या वाचन शिकलो की मग त्यावरील एक एक उदाहरण संग्रह हळूहळू आपण सोडवणार आहोत. पण आज आपण संख्याज्ञान या चॅप्टर बद्दल सविस्तर समजून घेऊ. याच्यामध्ये आपल्याला आणखी एक पॉइंट दिलेला आहे की संख्येची स्थानिक किंमत आणि विस्तारित रूप काय असतं. आपण स्थानिक किंमत आणि विस्तारित रूप हे नंतर शिकू. आपण आज फक्त 6 अंकी संख्या कशा वाचायच्या आणि 7 अंकी संख्या कशा वाचायच्या याबद्दल चर्चा करणार आहोत. चला तर मग आपण आता सुरू करूया. बघा आता कोणतीही संख्या वाचायची, 6 अंकी असो, 7 अंकी असो की 8 अंकी असो, किती अंकी आपल्याला जरी तिथं 6 अंकी 7 अंकी दिलेलं असलं तरी आपण त्याच्या पुढेही संख्या वाचू शकतो. फक्त आपल्याला काही गोष्टी आहे, एक तक्ता आहे, जो तक्ता आपल्याला पाठ करावा लागेल. मी तुम्हाला तो तक्ता सांगतो. बघा, आता एखादी संख्या लिहिली, समजा आपण एक संख्या लिहू. किती अंकी संख्या झाली? 1 2 3 4 5 6. 1 2 3 4 5 6 7. आपल्याला किती अंकी संख्येची ओळख करणे? 6 अंकी आणि 7 अंकी. मी तुम्हाला एकाच वेळेस पूर्ण 7 अंकी दिलेले आहे. मी 8 अंकी एक लिहून टाकतो, आणखी एखादा. बघा, ठीक आहे. आपण 8 अंकी संख्येचं आता वाचन शिकणार आहोत. आता 5वीला 8 अंकी, डायरेक्ट 8 अंकी कसं वाचायचं तर त्याचे काही नियम आहे, मी तुम्हाला सांगतो. आता बघा, इथं आपल्याला डाव्या साईडनं आपल्या हात उजव्या साईडनं इकडून इकडं अगोदर कॉमे करत यायचे. कोणतीही संख्या वाचण्यासाठी कॉमे करणं गरजेचं आहे. कॉमे करताना एक लक्षात घ्यायचं, अगोदर 3 संख्या सोडून कॉमा करायचा. बघा, मग 2 संख्येनंतर कॉमा करायचा आणि मग परत 2 संख्येनंतर कॉमा करायचा. मग इकडं असं 2 संख्येनंतर कॉमा चालू कंटिन्यू करायचं. फक्त इथं 3 संख्येनंतर इकडं 2 2, अजून इथं तुम्ही जर संख्या लिहिली 54 झाली ती. ठीक आहे, चालतं, काही हरकत नाही. मग या संख्यांना कसं वाचायचं बघा. आता मी तुम्हाला आपल्या पुस्तकामध्ये 6 अंकी संख्या सांगितलेली आहे, पण मी इथं तुम्हाला डायरेक्ट 1 2 3 4 5 6 7 8 9 अंकी संख्या कशी वाचायची ते शिकवणार आहे. तुम्ही 9 अंकी संख्या वाचणं शिकले म्हणजे तुम्ही 6 अंकी वाचणं शिकले, 7 अंकी शिकले. जशी ही वाचायची तसेच त्याही वाचायच्या. पण हे वाचत असताना हा जो पहिला अंक असतो उजव्या साईडनं, या अंकाला एकक स्थान म्हणायचं. कोणतं स्थान? हे बघा, मी पूर्ण एकक लिहत नाही आता, कारण की आपल्याला पूर्ण जागा पुरणार नाही. तरी तुम्हाला समजावं त्याच्यासाठी एकक लिहितोच. ठीक आहे, हे झालं एकक स्थान. म्हणजे याचं जी जागा आहे या पहिल्या अंकाची, या पहिल्या अंकाला एकक म्हणजे पहिलं स्थान दिलं. हे तुमच्या लक्षात आलं. आता पुढचं हे बघा, हा जो अंक असतो दुसरा, हा दशक स्थान असतो. मी जागा पुरावी म्हणून इकडे लिहितोय. बघा, हे कोणतं स्थान? दशक. दशक असं का बरं म्हटलं असेल याला एकक स्थान? कारण ते एकच अंक आहे म्हणून एकक स्थान. आता हे दशक स्थान का? तर बघा, आपण 1 लिहिताना असा लिहितो म्हणून एकक. पण आता ही संख्या इकडं आली, आता इथं हा 1 आणि आता इथं काहीही नाही समजा, तर इथं 0, म्हणून हे झालं दशक स्थान. हे 10व्या स्थानावर आहे. असं तुम्ही इकडं करत करत जर गेले, आता 2 अंकी संख्या जर लिहिली तर दशक स्थान म्हणजे 10चं स्थान दर्शवतं.
इथं गेल्यानंतर हे शतक स्थान दर्शवतं. कोणतं स्थान दर्शवतं? शतक. बघा, शतक. मग अजून इकडे यायचं. मग हे कोणतं? हजार स्थान दर्शवतं. काय दर्शवतं? हजार. मग तुम्हाला आता हे हजार, तर मग हे काय दर्शवतं? तर हे दश हजार. हजारला आता फक्त बाळांनो मी काय लिहितो? ह लिहितो, कारण ह्या हजारला आपण हजार लिहिलं तर याला काय म्हणायचं? दश हजार. तसंच इथं याला सहाला काय म्हणायचं? लक्ष. काय म्हणायचं? लक्ष. किंवा तुम्ही याला लाखही म्हणू शकता. लक्ष म्हणा किंवा लाख म्हणा, काहीही चालतं. मग आता हे कोणतं स्थान झालं? तर दशलक्ष. काय झालं? दशला मी श लिहत नाही, फक्त द लिहितो. ठीक आहे, आणि ल लिहितो. दशलक्ष. लक्ष असं लिहायचं आणि दश असं लिहायचं. ठीक आहे. मग बघा, दशलक्ष हे स्थान कोणतं झालं? दशलक्ष. त्याच्यानंतर हे स्थान कोणतं झालं? लाखाच्या नंतर या बाळा लक्ष, दशलक्ष. मग येतो कोटी. काय येतो? कोटी. बघा, मी तुम्हाला म्हणलो ना आपल्याला कोटीची ओळख करून घ्यायची आहे. तर हे झालं कोटी. मग हे स्थान कोणतं होतं? तर दशकोटी. कोणतं? दशकोटी. कोटी म्हणजे काय मित्रांनो? करोड. आलं लक्षात? आता हे पूर्ण अंकाचं जे वाचन आहे हे कसं करायचं? जर त्यासाठी तुम्हाला सर्वप्रथम हे पाठ करावं लागेल. मग याला म्हणायचं, आता तुम्ही माझ्या मागे म्हणा, व्हिडिओ बघत असेल तर काय म्हणा? म्हणा एकक. म्हणलं का रे? म्हणा परत. एकक, दशक, शतक, हजार. म्हणतो का? परत. एकक, दशक, शतक, हजार, दश हजार, लक्ष, दशलक्ष, कोटी, दशकोटी. हे तुम्हाला पूर्ण पाठ करावं लागेल. त्यावेळेस तुम्हाला कोणतीही संख्या काय करता येईल? वाचता येईल. बघा, आपण एक ग्रुप बनवला. इथं कॉमा मारला, 3चा ग्रुप बनवला. मग इथं कॉमा मारला 2 नंतर, इथं 2चा ग्रुप बनवला. इथं कॉमा मारला, इथं 2चा ग्रुप बनवला. इथं कॉमा मारून इथं 2चा. म्हणजे काय झालं? पहिले 3चा ग्रुप बनवायचा, नंतर 2 2 2चा ग्रुप बनवत यायचा. मग किती संख्या झाल्या? 1 2 3 4 5 6 7 8 9. म्हणजे आता तुम्ही 9 संख्या वाचणं शिकले. बघा, 9वी संख्या कोणती असते? दशकोटीची असते. ठीक आहे. पहिल्या 3 संख्या, एकक, दशक, शतक. 4थी हजार, 5वी 10,000, तिसरी हे झालं 5वी, 6वी लक्ष, 7वी दशलक्ष, 8वी कोटी आणि 9वी दशकोटी. हे तुम्हाला मी परत परत का म्हणतोय? कारण तुम्ही हे पाठ केलं तरच तुम्हाला ते म्हणता येणार. बघा, आपण ज्याला गोल केला ते दोन्ही हजारात आहे. हे बघा, आलं लक्षात? 1000 आणि 10,000 म्हणजे हे जी प्लेस आहे, हे दोन्हीचं बॉक्स ही हजाराची प्लेस आहे. ही हजाराची जागा आहे. हे दोन्ही अंक हजारावर आहे. फक्त यो हजारावर आणि हा 10,000. हे लक्षात आलं? बघा, ही जी जागा आहे त्याच्या पुढची तुम्हाला सोपं जावं, ही लाखाची आहे. कशाची? लाखाची. त्याला आपण लक्ष पुस्तकात शब्द कोणता वापरलाय? लक्ष. त्याला लाख म्हटलं तरी चालतं. मग लाखामध्ये हे लक्ष आहे, पण हे 10 लक्ष आहे, म्हणून ही पुढे लक्षची ग्रुप. मग ही ग्रुप कोटीची. बघा, कोटीची. ही कोटीची जागा. मग हे किती? हे एकक स्थानी आहे याच्या म्हणजे कोटी, पण हे दशक स्थानी म्हणून दशकोटी. ठीक आहे. असं दोनच संख्येचा जर विचार केला तर हे कोटी आणि दशकोटी, लक्ष आणि दशलक्ष, हजार आणि 10,000. म्हणून ही झाली हजाराची, ही झाली लक्षाची, ही कोटीची जागा. बघा, तुमच्या लक्षात आलं असं, एकक, दशक, शतक, मग हजार येतात, त्याच्यात 2 करायचे, हजार 10,000. मग लक्ष येतात, मग त्याच्यात लक्ष, दशलक्ष, मग कोटी येतात, मग त्यात कोटी, दशकोटी. हे सेम आहे. बघा, हजार, 10,000, लक्ष, दशलक्ष, कोटी, दशकोटी. इथपर्यंत तुमच्या लक्षात आलं? हे परत परत मी का बोलतोय? कारण हे तुम्हाला समजावं, आणि हे जर एकदा समजलं की आपल्याला कोणत्याही प्रकारची संख्या वाचता येईल. आता याचं वाचन कसं करायचं? तर याचं वाचन करताना असं नाही म्हणायचं 5 दशकोटी, 4 कोटी, 5 दशलक्ष, 6 लक्ष, असं नाही. याला वाचताना कसं वाचायचं? हा आपण कोटीचा बॉक्स आहे, मग याला कोटीच. मग किती कोटी दिसतात या बॉक्समध्ये? 54 कोटी. डायरेक्ट म्हणायचं 54 कोटी. आणि इथं किती दिसत आहे? 56. मग घ्या 56 लाख. मग इथं किती दिसत आहे? 42,000. 42,845 झालं. असं वाचन करायचं या संख्येचं. कसं? 54
1,56,42,845. कसं वाचलं मी? हे वाचलं का? नाही, पण आपल्याला हे स्थान त्याचे माहीत असणं गरजेचे आहे. समजतंय बाळांनो? झोप तर नाही येते ना तुम्हाला? तर बघा, तुम्हाला झोप येत असेल तर तोंडावर पाणी मारून या, पण तुम्ही इथं लक्ष देणं गरजेचं आहे. हे जर तुम्हाला समजलं तर तुम्ही कोणत्याही प्रकारची संख्या वाचू शकतात. हे आपण स्थान का लिहिले? कारण आपल्याला जेव्हा अंकाची स्थानिक किंमत शिकायची आहे त्यावेळेस हे स्थानाची गरज आपल्याला भासणार आहे, म्हणून तुम्हाला मी आज स्थान सांगितले. पण आपल्याला गरज खरं काय असते? दुसरा बॉक्स हजाराचा, तिसरा बॉक्स लक्षचा, चौथा बॉक्स कोटीचा, आणि हे असंच लिहायचं. इथपर्यंत तुमच्या लक्षात आलं? आता मी तुम्हाला एक संख्या देतो बघा. आता ही संख्या आहे. आता किती रे? 45 कोटी आहे का? ही नाही. याच संख्या इतकी मोठी आहे का? नाही. म्हणून इथं एकक, दशक, शतक, मग हे हजार आणि 10,000 हे फक्त हजाराव्या पहिला बॉक्स बघा. याला आपण काही नाव नाही दिलं, ठीक आहे. हे सोडल्यानंतर पहिला बॉक्स कितीचा आहे? हजाराचा. कितीचा आहे पहिला बॉक्स? 1000. आणि दुसरा बॉक्स काहीच नाही. मग किती हजार? मग 45,000. 45,453. हे शतक स्थान असल्यामुळे याला काय म्हणलं? शे. शतक स्थान असल्यामुळे काय म्हणलं? शे. आणि हे दशक स्थानाचे 53. ठीक आहे. इथपर्यंत तुम्हाला कळलं? 45,453. तुम्ही आता 5 अंकी वाचली. आता पुढची एक संख्या दिली मी, ठीक आहे. आता संख्या दिली, आता कसं वाचायचं? सेम याच संख्येसारखी संख्या आहे. मग इथं 3चा एक ग्रुप करायचा आणि इथं 2चा एक ग्रुप करायचा. मग हे दुसरा ग्रुप कोणता असतो आपला? हजाराचा. मग काय म्हणायचं? 40,500. याच्यानंतर शे वापरायचं. काय वापरायचं? शे. 40,500. किती उरले? 2. कारण हे 0 आहे, मग इथे 2. मग ही संख्या झाली 40,502. हे तुम्ही वाचणं शिकले का बाळांनो? आता याच्यापेक्षा थोडी मोठी संख्या घेतो बघा. अरे बापरे, ही तर खूप मोठी झाली. आता हिला कसं वाचायचं? कोणतीही संख्या वाचताना अगोदर आपल्या सिस्टीम प्रमाणे कॉमे करून घ्यायचे बघा. 3 संख्येनंतर कॉमा मारतो आपण, इथं कॉमा मारला. 2 संख्येनंतर कॉमा, इथं कॉमा मारला. 2 संख्येनंतर कॉमा इथं मारला. आता तुम्हाला माहित आहे की हे पहिल्या 3ला आपण शतक स्थानचं तिकडे सोडून देतो. हे दुसरा कॉमा, हे तिसरा, बरोबर. मग आपल्याला माहिती आहे पहिला बॉक्स कशाचा असतो? हजाराचा. दुसरा बॉक्स कशाचा असतो? लक्षचा. तिसरा बॉक्स कशाचा असतो? कोटीचा. आलं लक्षात? बघा, आपलं मेन बेसिक कुठे आहे? इथंच. आता बघा, मग हे किती आहे? इथं तर 4च आहे. मग याला 4च म्हणायचं. काय म्हणायचं मग? 4,52,00,000 किंवा 52,00,000. 4,52,58,567. आलं लक्षात? आता तुम्ही या संख्येचं वाचन शिकले असणार, बरोबर आहे. अशी आशा करतो की तुम्हाला या संख्येचं वाचन जमलं असेल. मग तुम्हाला 6 अंकी आली काय आणि 5 अंकी आली काय? तुम्हाला संख्येचं वाचन जमूनच जाईल. आता आपल्या पुस्तकामध्ये वेगवेगळे उदाहरणं दिलेले आपल्याला अभ्यासासाठी. आपण उदाहरण संग्रह तर परत सोडवून तुम्हाला दाखवणारच आहोत, पण त्यातले काही उदाहरणं जे पुस्तकामध्ये दिलेले आहेत मी ते इथं घेतो. मग आपण त्याचं काय करू? वाचन करू. मग त्या उदाहरणाचं वाचन आपल्याला जमतं का ते बघू. जर ते जमलं तर आपण उदाहरण संग्रहाकडे जायला सुरुवात करू. ठीक आहे. चला मग आपण आता त्यातलं एक संख्येचं वाचन करूया. बघा, आपल्याला पुस्तकातले काही उदाहरणं बघायचे होते. आता मी काय केलंय, पुस्तकात जे 6 अंकी संख्येचे उदाहरणं दिले आणि 7 अंकी संख्येचे उदाहरणं दिले ते आता इथं घेतलेले आहे आणि त्याच्याच आधारे 6 अंकी जी संख्या आहे त्याच्यावरचा जो उदाहरण संग्रह आहे तो, आणि त्याच्यानंतर 7 अंकी संख्येवरचा उदाहरण संग्रह हे आपण आता पुढच्या लेक्चरमध्ये बघू. पण आता आपण हे उदाहरण समजून घेऊ. हे उदाहरण समजले तर तुम्हाला त्याच्यावरचा उदाहरण संग्रह आपोआप सोडवता येईल. मग माझे हे सोडवून झाले की तुम्ही काय करायचं? त्याच्यावरचा उदाहरण संग्रह सोडवून ठेवायचा, जेणेकरून आपल्या पुढच्या व्हिडिओमध्ये तुम्ही सोडवलेला उदाहरण संग्रह बरोबर आहे की चूक हे तुम्ही स्वतःच चेक करायचं आणि तुमचं काय चुकतं ते बघायचं. आलं लक्षात? बघा, मग आता मी असं का बरं केलंय?
आता हे इथून हे असं बघा, हे जे दिसतंय 1 2 3 4 5 आणि हे 1 2 हे 6 अंकी संख्येच्या उदाहरण संग्रहाचे उदाहरण आहेत. त्याच्यानंतर बघा, याच्यानंतर हिरेश वाटल्यास अशीच ठेवतो, पण याच्यानंतर हे इकडले जे 4 आहे हे 7 अंकी संख्येचे बघा, 1 2 3 4 5 6 7. मग हे 7 अंकी संख्यांचं हे 2 उदाहरण आपल्या पुस्तकात अशाला असे दिले. आलं लक्षात? आता आपण काय करणार आहोत, ह्या संख्या वाचायच्या कशा. आता ह्या संख्या वाचायला सांगितल्या त्यांनी आणि या संख्या अंकातील म्हणजे या संख्या त्यांनी अंकात लिहायचं सांगितलंय, अक्षरातल्या अंकात आणि अंकांच्या अक्षरात. आता मी लिहून नाही दाखवणार, फक्त वाचून दाखवणार, कारण त्यांनी वाचा म्हटलंय, पण तुम्हाला नंतर परीक्षेमध्ये ह्या लिहावं लागतील. तर आपण उदाहरण संग्रह घेताना या कशा लिहायच्या ते तुम्हाला सांगणार आहोत, पण आता जे आपण बोलतो तेच लिहायचं असतं. बघा कसं. आता समजा पहिला संख्या आपण काय केलं, कॉमे पाडले, बरोबर. हे बघा, पहिला 3च्या नंतर मग 2च्या नंतर, आता 2 नसल्यामुळे 1च्या नंतरच कॉमा आहे. हे आलं लक्षात तुमच्या. मग हे कितवं स्थान झालं रे, 1000व स्थान. हे बघा, हे शतक, एकक दशक शतक, मग हे कोणतं 1000व स्थान, 1000 आणि 10,000 म्हणजे 1000व, आणि मग हे लक्ष, मग किती 2 लक्ष. हे कितवं स्थान झालं, लक्ष. आलं लक्षात. 2 लक्ष हे हा कितवं स्थान, 1000व स्थान. 35,705. आलं लक्षात. हे किती 705, याला किती म्हणतो आपण, शे. याला शेवं स्थान म्हणतो. ठीक आहे. किती झाले, 2 लक्ष म्हणजे लाख, 35,705 असं वाचायचं या संख्येला. मग आता 2 नंबर. आता ह्या संख्येला कसं वाचायचं, सॉरी, पुस्तकात इथं नंबरिंग चुकले, आपल्याकडून नंबरिंग इथं चुकलेली आहे. पुस्तकात कसं दिलेलं आहे, इथं आपल्याला कसंही लिहिलं तर चालतं. इथं 2 नंबर लिहिलाय, इथं 3, इथं 4 आणि इथं 5. वेगळं काय दिलंय बघा. आता इथं काय दिलंय, अरे सर 1000च्या स्थानावर तर काहीच नाही, मग काय करायचं. आता इथं लक्षच्या स्थानावर दिलंय, मग लक्षच्या स्थानावर दिले तर वाचायचं की त्याला. किती दिले लक्ष स्थानावर, 8 लक्ष. 1000वर दिलंय का काही, काहीच नाही, द्या सोडून, डायरेक्ट इथं वाचायचं. इथं काय दिलंय, शे. आलं का तुमच्या लक्षात. मग याला वाचताना कसं वाचायचं, 8 लक्ष 363 अशी वाचायची ही संख्या. आलं, समजतंय तुम्हाला एकदा पद्धतशीर. हा बघा, हे समजतंय तुम्हाला. 3, आता इथं कसं आहे, 3 लक्ष. आता इथं काय करायचं सर, इथं तर 2 आकडे नाही, 7, पण 1000व स्थान आहे. मग तुम्हाला किती दिसतंय या 1000च्या स्थानावर, फक्त 7 दिसताय. मग वाचताना कसं वाचायचं, 3,07,899. इथं या कॉम्याच्या पहिले कोणतं स्थान झालं, लक्ष. मग 9 लक्ष. इथं काही दिसतंय का, नाही, सोडून द्या. शेव्या स्थानावर काही दिसतंय का, नाही, म्हणजे 1000व्या स्थानावर काही नाही, शेच्या स्थानावर नाही. शे म्हणजे शतक, शतकच्या स्थानावर काही नाही, डायरेक्ट 49 आहे. याला वाचायचं कसं, 9 लक्ष 49. सर असं कसं वाचायला बरोबर नाही वाटत, ऐकायलाही बरोबर नाही वाटत, पण ते 9 लक्ष 49च आहे. त्याला 9,49,000 असंही वाचल्या जातं. ठीक आहे. पुढं आता हे किती, तर हे 5,30,735 झालं. अशा प्रकारे आपण किती अंकी, 6 अंकी संख्येचं वाचन करणं शिकलो. आता ते काय करतात, असं आपल्याला अक्षरात देतात आणि म्हणतात अंकात लिहा. कसं लिहायचं, आता याच्या समोर 2 टिंब टेकवायचे. आता बघा, यांनी किती सांगितले, 8 लक्ष. मग लक्षव्या स्थानावर लिहा ना, किती दिले, फक्त 8 ना. हा चला, हे 8 झालं लक्ष स्थान. कॉमा मारायचं लक्षव्या स्थानाच्या नंतर. तिकडे किती स्थान असतात, मग 1000चे 2 स्थान आणि त्याच्यानंतर शतक आणि 3, म्हणजे आपल्याला 3 संख्या लिहायच्या. मग 8 लक्ष, मग किती म्हणतात, 9,000. 1000 आता लक्षाच्या नंतर 1000व स्थान असतं, पण किती दिले, फक्त 9,000. मग तुम्ही असे करणार का, इथं असे 9 लिहिणार का, चालेल का 1000व्या स्थानावर, नाही. आपल्याला 2 अंक असते तर आपण तसं इथं 2 अंक बसवायचे असतात. मग 9 कसे लिहायचे, असे. आता हे कसं झालं, कुठं गेलं ते 7, हे बघा असं, 3,07,000. तसं 8 लक्ष 9,000. मग किती, 43. आता शतकीय स्थानावर शे म्हणलं का त्यांनी, नाही. मग इथे काय करायचं, असं फक्त 43. शे का खाली ठेवलं, कारण शेव्या स्थानावर कोणीच नाही
आणि 10,000वरही कोणीच नाही. हजारावर 9 आहे, ते काय म्हणतात 9,000 आहे, पण दशलक्षाच्या स्थानावर कोणी आहे का? नाही. मग इथे शतकीय स्थानावर कोणी आहे का? तर नाही, असं लिहायचं. ठीक आहे. आता 4,20,500 कसं लिहायचं? 4 लक्षच्या स्थानी, मग हजाराच्या स्थानी 2, किती? 4,20,000. आता मात्र 20 त्यांनी दिलेले आहे. मग हे बघा, हे 20, हजाराच्या स्थानी 20, 20,000. ओके, 20,000 लक्षात. मग 500, मग इथे लिहिलं 500, 500 पुढे काही दिलं का? नाही. मग लिहा ना 500, झाले 500. म्हणजे किती झाले? 4,20,500. इथपर्यंत तुमच्या लक्षात आलं. आता तसं जसं तुम्ही हे 6 अंकीचं शिकले, तसंच 7 अंकी असतं. काय वेगळे 7 अंकी बघा बरं. हे लक्षाचं स्थान, हे हजाराचं स्थान, आणि ते आपलं नेहमीप्रमाणे. मग कसं वाचायचं? 31,25,745 झालं. इथंही तसंच. लक्षाच्या स्थानावर किती? 91. मग 91 लक्ष. इथं हजाराच्या स्थानावर काहीच नाही, शतकाच्या स्थानावर काहीच नाही, द्या सोडून. मग इथं कसं वाचायचं? 91,06,000. माणसांना ऐकायला चांगलं वाटत नाही, बोलायला चांगलं वाटत नाही, पण ते 91,06,000 आहे. याला 91,06,000 म्हणा किंवा 91,06,000 म्हणा. आता पुढचं हे किती? 63 लक्ष. हजारावर काय आहे का? नाही. मग किती? शेवर आहे का? हो आहे. मग 63,988. हे किती? मग 88. किती? 88 लक्ष हजारावर आहे का? नाही. मग 88,04,000 किंवा 88,04,000 असं याला वाचन करायचं. जसं ते वाचन केलं तसं काही संख्या दिलेल्या आहे, आपले अक्षर दिलेले, त्याचं संख्येत लिहायचं. तर लिहा. इथे किती दिलंय? 72 लक्ष. आता लक्षाच्या स्थानावर 72 लिहून घ्यायचं. बघा, लक्षाचं स्थान झालं की हजाराचे 2 अंक असतात कॉमा देऊन, आणि त्याच्यानंतर 3 असतात. लक्षात 72 लक्ष किती? तर 95. 72 लक्ष 95. आता काय करायचं? कुठे लिहायचे 95? तर मग हजाराचं स्थान अगोदर भरून घ्यायचं. का? कारण इथं हजाराचं स्थान आपल्याला दिलेलं नाही. मग काहीच दिलेलं नाही, हजाराच्या स्थानावर 0 टाकायचे. 72 लक्षाच्या स्थानावर 72 टाकले, हजाराचं स्थान दिलेलं नाही, हजार लिहिलेच नाही. मग किती लिहायचं? 95. 95. अरे इथं तर 6च्या स्थानावरही काही दिलेलं नाही, 0 मारा, उरले 95. मग हे 95 लिहा. झालं. बघा, 72 लक्ष 95. हे कसं झालं? 91,06,000. तसं 72 लक्ष 95 म्हणजे 72,95,000 असंही आपण याला वाचू शकतो. आता हे किती आहे? 70 लक्ष 2,300. म्हणजे लक्षावर स्थान दिलं, हजारावर स्थान दिलं, शेवर स्थान दिलं. बघा, आता किती दिले? 70 लक्ष. चला, लक्षाच्या स्थानी 70 टाकले, हजारावर स्थानी किती? 2,000. अरे 2च दिले का? मग इथे 0 लिहून असे 2 लिहायचे, हजारावर स्थान पूर्ण भरून घ्यायचं. मग बघा, 70 लक्ष 2,300. मग आता 300 कसे लिहायचे? तर हे 300. आलं लक्षात? अशा प्रकारे आपण 6 अंकी संख्या, 7 अंकी संख्या व त्याचं वाचन शिकलो. जर अक्षरात दिलेले असेल तर आपण त्याचं लेखन शिकलो. यात जर कोणाला काही डाऊट असेल तर तुम्ही मला कमेंट बॉक्समध्ये सांगू शकता. तुमच्या लक्षात आलं असेल अशी मी आशा करतो, आणि याच्यापेक्षाही आणखी सोपं सांगायचं मी प्रयत्न करेन. आता हे जर लक्षाच्या स्थानापर्यंत आपण शिकलो, याच्या पुढे एक अंक वाढवला की ते काय जातं? कोटीच्या स्थानामध्ये आपल्याला फक्त 6 अंकी आणि 7 अंकी संख्याच दिलेल्या आहेत 5वीच्या पुस्तकामध्ये, म्हणून आपण इथपर्यंतच घेतल्या. पण मी तुम्हाला बेसिक सुरुवातीला शिकवताना कोटी शिकवलं. याच्या पुढे वाचायचं असलं तर कोटी घ्यावं लागतं. अशा प्रकारे तुम्हाला हा पूर्णपणे व्हिडिओ समजला असेल अशी आशा करतो. आणि संख्या ज्ञान मधल्या आपण 3 कन्सेप्ट शिकलेलो आहोत: 6 अंकी संख्या, 7 अंकी संख्या आणि कोटीची ओळख. आता या चॅप्टर मध्ये फक्त आपल्याला एकच कन्सेप्ट राहिलेली आहे, ती म्हणजे विस्तारित रूप म्हणजे काय आणि संख्येची स्थानिक किंमत म्हणजे काय. ओके, इतकं लक्षात आलं? आपण आता आज इथेच थांबूया. नंतर याच्यावरील तुम्हाला आता 2 उदाहरण संग्रह आहेत. उदाहरण संग्रह क्रमांक 3 आणि उदाहरण संग्रह क्रमांक 4 ते तुम्ही आत्ताच सोडवायचे, कारण मी आत्ता जे शिकवलं त्यावरच ते उदाहरण संग्रह आधारित आहेत. आणि तुम्हाला नाही जमले तर आपल्या पुढील व्हिडिओमध्ये मी उदाहरण संग्रह उत्तरासहित आणि ते कसे सोडवायचे याच्या सहित व्हिडिओ घेऊन येणार आहे. तोपर्यंत थांबूया. धन्यवाद.